गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे मस्त अशा नाश्त्याने, जे की आहेत पोहे आणि सांबर. आम्हाला सर्वांनाच आवडतात. आता नाश्ता वगैरे झाला, म्हटलं चला आता टिफिनची तयारी करून घेऊयात. टिफिनमध्ये पोळ्या बनवल्या आणि बनवली आहोंच्या आवडीची भाजी. तर आमचा पृथ्वी आज सकाळपासूनच मागे लागलेला की मला शाळेत जायचं आहे, शाळेत जायचं आहे, आंघोळ नाही काही नाही, शाळेत जायचं आहे. कसं अडकायचं आहे? कुठं जायचं आहे तुला? हां, आता सकाळीच पप्पांच्या पण मागे लागलेला तसाच करून. घरात आलोत म्हटलं चला कामे आवरून घ्यावी पटकन. तर आज आमच्या पृथ्वीला वाटत होतं की माझी मम्मा खूपच काम करते आणि मी तिचं सगळंच काम करून घेतो म्हणून. आणि असं करून तो प्रत्येक कामात लुडबुड करत होता. आता त्याला जेवण वगैरे दिलं, सगळी कामं आवरली आणि साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली. खिचडी आधी बनवत नाही, कारण की खिचडी वगैरे खाल्ली तर कामं काही होणार नाहीत, म्हणून खिचडी सगळ्यात शेवटी. मग साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली. त्याच्यात बटाटा मिरची वगैरे टाकली. मिरची बारीक वाटून टाकल्यावर साबुदाण्याची खिचडी जास्त छान होते. पण आमच्या पृथ्वीला खिचडी खूप आवडते. ज्या दिवशी घरात खिचडी बनेल त्या दिवशी तो पोळी भाजी काहीच खात नाही आणि दिवसभर खिचडीवर राहतो. मस्त अशी खिचडी खाऊन घेतली आणि दुपारची ड्युटी असल्यामुळे स्वतःचं आवरलं, बॅग वगैरे पॅक केली आणि निघाले. आपले पायी जायचं होतं, कारण की पप्पांना आज गाडी पाहिजे होती म्हणून मी गेले ऑटोने. मग संध्याकाळी आहो न्यायला आले आणि प्रचंड अशी थंडी वाजत होती. तर उपवास सोडण्यासाठी आईंनी मस्त अशी बटाट्याची भाजी, सकाळची भाजी होती, चपाती आणि आमच्या आहोंनी आज माझ्यासाठी बालुशाही आणली होती, कारण की मला खूप आवडते. आता जेवण वगैरे झालं, सर्व आवरलं. तर असा होता माझा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.